आज संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट करते. मी आलेले आहे माझ्या मम्मीच्या घरी. आमच्या इथे वाईमध्ये कृष्णाबाईचा उत्सव असतो, काही लोकांना माहिती असेल. कृष्णाबाई उत्सवाचे महत्त्व असं आहे की जेव्हा शिवाजी महाराज आपले गडावरती गेलेत, प्रतापगडावरती अफजल खान आणि शिवाजी महाराजांची भेट होणार होती, तर त्यावेळेला वाईतील काही लोकांनी वाईतून जी वाहणारी नदी आहे कृष्णा नदी, तिला साकडं घातलेलं होतं की महाराज गडावरून सुखरूप परत येऊ दे, तर आम्ही 7 घाटांवरती कृष्णाबाईचा उत्सव साजरा करू. हा आता वाईमध्ये 7 घाट आहेत. पहिल्यांदा हा उत्सव सुरुवात होतो भीमकुंडाळीच्या कृष्णाबाईपासून. भीमकुंडाळी, मधली आळी, धर्मपुरी, गणपती आळी, ब्राह्मणशाही, रामडोह आळी आणि त्याच्यानंतर शेवट गंगापुरी, अशा ह्या 7 घाटांवर उत्सव असतो. प्रत्येकी 5 किंवा 7 दिवसांचा हा उत्सव असतो. त्यातला एक दिवस महाप्रसाद असतो आणि या उत्सवाच्या 5 किंवा 7 दिवसांमध्ये विविध गाण्यांचे, शास्त्रीय संगीताचे, राज्यस्तरीय स्पर्धा वगैरे होत असतात. भारुडाचा कार्यक्रम असतो, प्रवचनं असतात किंवा सुवासिनींसाठी हळदी कुंकवाचा पण कार्यक्रम असतो. तो आज आमच्या इथे आम्ही हळदी कुंकू करणार आहोत. त्याच्यासाठी मी आलेली आहे. तर मी तुम्हालाही घेऊन जाणार, तुम्हालाही दाखवते. यू गाईज स्टे ट्यून. इकडे आमचा छान हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला. त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये इथे जेवण असणार होतं. जसं मी म्हणायचं महाप्रसाद असतो. महाप्रसादासाठी वांग बटाट्याची भाजी, गोडंबट आमटी, भात आणि स्वीटमध्ये असतं काहीतरी, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे पदार्थ असू शकतात. तर त्याची तयारी चालू असते आणि हा महाप्रसाद खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. आणि ही आमटीची जी टेस्ट आहे अशी कधीच कुठेच खायला मिळणार नाही, त्यामुळे खूप छान असते. ते केल्यानंतर सगळे काकी, वाईनी वगैरे यांचे लोकांचे आम्ही फोटोशूट केला, छान व्हिडिओज काढले. आणि हा आहे कृष्णाबाईचा सभामंडप. आज इथे मुलाखतीचा एक कार्यक्रम चालू होता आणि त्या कार्यक्रमासाठी बरीच गर्दी होती. हे जे वरती हंड्या लावलेल्या आहेत या काचेच्या हंड्या आहेत आणि हा मंडप फक्त त्या कार्यक्रमासाठीच घातलेला असतो आणि त्या खूप छान, मस्त आणि प्रसन्न वाटतं. लहानपणी आम्ही इथे खेळायला वगैरे जायचो, मज्जा यायची. थँक्स फॉर वॉचिंग गाईज.